संदर्भात सुप्रीम कोर्टात आजची सुनावणी संपली आहे। उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा या संदर्भातली सुनावणी सुरू होणार आहे। शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाणार की ते दुसऱ्या कुणाला दिलं जाणार या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। आजच्या सुनावणीच्या दरम्यान ठाकरेंतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले। तांत्रिक आणि कायदेशीर मुद्द्यांमुळे हा निकाल नेमका आता कोणाच्या बाजूने झुकणार याबद्दलची उत्सुकता आणखी वाढल्याचं दिसतंय। प्रत्येक कृती बेकायदेशीर, प्रत्येक कृती घटनेतल्या 10व्या शेड्यूलनुसार कोणतंही आणि परिच्छेद 2 जे संविधानामध्ये आपल्या आहे हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील। शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे। कोणताही नियम, कोणताही कायदा आणि कोणतंही संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही, हे आज कपिल सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीशांच्या पीठापुढे मांडले। उद्या 2 वाजता पुन्हा आर्ग्युमेंट सुरू होईल। उद्या दुपारी 2ला आज काही व्यवस्थित मुद्दे मांडण्यात आले। त्यांनी समोर न्यायाधीशांनी सुद्धा त्या प्रकारचा प्रतिसाद दिला। त्यांनीही काही गोष्टी विचारल्या। त्याचं स्पष्टीकरण देताना व्यवस्थितरित्या तर्क मांडत कपिलजींनी पक्षाची बाजू मांडलेली आहे। आमची जी काही याचिका प्रलंबित आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याची सुनावणी आता उद्या दुपारी पुन्हा उद्या माननीय कपिल सिब्बलच हे युक्तिवाद करतील आणि त्याच्यानंतर त्यांच्या वतीने अजून एक त्यांचे लॉयर हे युक्तिवाद करतील आणि त्यांचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आमच्या वतीने रोदगी आहेत, कौल आहेत आणि मेहता साहेब आहेत आणि 4 असे सगळे सिनियर लॉयर आहेत। हे सर्वजण आमच्या बाजूने युक्तिवाद करतील आणि त्याच्यानंतर या संदर्भातला निर्णय होईल। आणि त्यांनी जो आज युक्तिवाद केलाय त्या युक्तिवादाला प्रत्युत्तर आमच्या सगळ्या सिनियर लॉयरच्या माध्यमातून देण्यात येईल, कारण त्यांनी खऱ्या अर्थाने खोटी बाजू ही न्यायालयासमोर मांडलेली आहे। जे काही त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत त्यात काही बेस नाहीये। जी खरी बाजू आहे ती बाजू आमच्या सिनियर लॉयरच्या माध्यमातून माननीय न्यायालयासमोर मांडली जाईल। सुप्रीम कोर्टामध्ये पक्षाच्या चिन्हाबद्दल जी सुनावणी चालू आहे त्यामध्ये आमचेही वकील त्या ठिकाणी आहेत, सगळ्या गोष्टीवर ते लक्ष ठेवून आहेत। मुळामध्ये आमची बाजू पक्की असल्यामुळे जे काही नियम सांगतो, जे इलेक्शन कमिशनर सांगतं त्या पद्धतीने आमच्या सगळ्या मांडण्या तिथं झालेल्या आहेत। म्हणून आम्हाला अपेक्षा आहे, आम्हाला होप्स आहेत की हा निकाल आमच्या बाजून जरूर लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।